नागपंचमीची कहाणी. एका परमेश्वरा, नागोबा देव तुमची कहाणी. 8 पाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण होता. त्याला 5 सुना होत्या. चातुर्मास आला, श्रावण महिना आला, नागपंचमीचा दिवस आला. कोणी आपल्या आजोळी, तर कोणी आपल्या पंजोळी, तर कोणी माहेरी, अशा सर्व सुना गेल्या. त्यात सर्वात धाकट्या सुनेला माहेरच कोणतंच नव्हतं. तेव्हा ती आपल्या मनात फार दुःखी झाली. मनात म्हणाली, माझं सर्व संबंध नागोबा देव आहे, तो मला माहेराहून न्यायला येईल. इतक्यात काय घडले, शेख भगवंतांना तिची दया आली. त्याने ब्राह्मणाचा वेश धरला. ह्या मुलीस नेण्याकरता आला. ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठे लपून राहिला व आत्ताच कुठून आला? त्याने सुनेला विचारले. तिने पण हाच माझा मामा म्हणून सांगितले. ब्राह्मणाने त्या वेशधारी मामा नागोबाला बरोबर तिच्या सोबत रवानगी करून दिली. त्या वेशधारी मामा नागोबाने तिला आपल्या वारुळात नेले. खरी हकीकत सांगितली आणि आपल्या फणीवर बसवून आपल्या बिळात नेले. आपल्या बायका मुलांना बजावले की हिला कोणी चावू नये. एक दिवस नागाची नागिन बाळंतीण होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला दिला. पुढं नागिन बाळंतीण झाली. तिची पिल्ले वळवळू लागली. ती घाबरली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटी भाजली. नागिन रागावली. तिने सर्व वृत्तांत नागाला सांगितला. तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोचवू. पुढे ती आपल्यासारखी आनंदाने वागू लागली. एक दिवस मुलीस अपार द्रव्य देऊन आपण मनुष्य वेश घेऊन तिला सासरी पोचवले. नागाची पिल्ले मोठी झाली व मग आपल्या आईला विचारू लागली, आमची शेपटी कशाने तुटली? नागिनीने मुलीची गोष्ट सांगितली. तिचा सूड घ्यावा असे मनात येऊन ते सर्व तिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. तिने आपल्या पुष्कळ भावांची वाट पाहिली. शेवटी ती येतच नाही म्हणून पाहून तिने पाटावर भिंतीवर नागांची चित्रे काढली. त्यांची पूजा केली. जवळ नागान्या, लाह्या, दूध सगळं काही ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखविला. हा सर्व प्रकार नागांची पिल्ले पाहत होती. शेवटी तिने देवाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लाडोबा, पुंडोबा असेल त्यांना खुशाल ठेव, असं म्हणून तिने नमस्कार केला. इकडे हा सर्व प्रकार पिल्लांनी पाहिला. मनातला राग घालविला. त्यांना तिच्याविषयी दया आली. पुढे त्या दिवशी तिथे वस्ती होती. तिथे दूध त्यांनी पिलं. त्यांनी तिथे एक दिवस आराम केला आणि पहाटेस 9 रत्नांच्या हाराचा तिला छोटासा आहेर ठेवला. दुसऱ्या दिवशी तिने हार उचलून गळ्यात घातला. जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तो तुम्हाला, आम्हाला सर्वांना प्रसन्न हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी संपूर्ण. नागपंचमीची आणखी एक कहाणी आपण ऐकूया. 8 पाट नगर होते. तिथे एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागांची वारुळ होती. श्रावण मास आला. नागपंचमीचा दिवस होता. शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरत तो त्या वारुळाजवळ गेला. वारुळात जी नागाची नागकुळे होती त्यांना नांगरात फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळाने नागिन आली. आपल्या बिळाकडे ती पाहू लागली. तो तिथे वारूळ नाही, पिल्लेही नाही. इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा नांगरात रक्ताने भरलेला तिला दिसला. असं तिच्या मनात आलं, ह्याच नांगराने माझी पिल्ले मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं तिने मनात ठेवलं. फोपावांचं शेतकऱ्यांच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश करावा. त्याबरोबर सर्वजण मरून पडतील. पुढे तिला असे समजले की ह्याची एक मुलगी परगावी आहे. तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावाला मुलगी होती ना त्या ठिकाणी आली. त्या घरी बाईनं पाटावर नागिन 9 नागकुळं काढली आणि त्यांची पूजाही केली. डोळे मिटून प्रार्थना करत होती. तो दिवस होता. नागिन त्या दिवशी तिथे पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन म्हणजे समाधानी पावली. चंदनात आनंदाने लोळली. मग ती उभी राहिली. तिला म्हणून लागली, बाई तू कोण आहेस? तुझे आईवडील कोठे आहे? इतके म्हटल्यावर तिने डोळे उघडले. पाहिले
तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई विचारून थोडीशी बिचारी घाबरलीच जरा नागिनीला पाहून. भिवू नको, घाबरू नको, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे. तर तिने सांगितली सगळी हकीकत. ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्या इतक्या भक्तीने पूजा करत आहे, आपले व्रत पाळत आहे, आपण हिच्या बापाला म्हणजे दंश कसा करावा. मनात आले. मग चांगला विचार तिच्या मनात आला आणि मग तिने तिच्या बापाची हकीकत सांगितली. ती ऐकली. वाईट वाटले. तिने आईबाप जिवंत होण्याची उपाय विचारला. तिने सर्व अमृत दिले. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातली. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापानं तिला झालेली हकीकत विचारली आणि मग तिने ती सांगितली. तेव्हा हे व्रत कसे केले असं तिच्या पित्याने विचारले. मुलीने व्रताची सगळी विधी सांगितली. शेवटी सांगितलं की इकडे काही झालं नाही तर निदान नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, इतके तरी पाळावे माणसाने. नागोबाला नमस्कार करावा. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी ती आम्हाला सगळ्यांना प्रसन्न हो. 6 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. आपला भारत देश हा शेतीप्रधान आहे. हा साप किंवा इतर कुठल्याही प्राण्याचे रक्षण करणार आहे. हा साप आपल्या शेतात आपले रक्षण करावे त्याने, म्हणून त्याला क्षेत्रफळात देखील म्हणतात. सर्पाला सुगंध आवडतो. चंदनाच्या वृक्षावर तो निवास करतो, म्हणून भारतीय संस्कृतीत तो प्रिय आहे. प्रत्येक मानवाच्या जीवनातून सद्गुणांचा सुगंध निघत असो, सुविचारांचा सुगंध दरवळत असो, तो सुगंध आपल्याला प्रिय असला पाहिजे, त्याचा उपयोग झाला पाहिजे. हा सुविचारांचा, सद्गुणांचा पुष्प महाराजांच्या चरणी आपण अर्पित करू आणि सुगंध चिरकाल टिकून राहो अशी देवाकडे प्रार्थना करू. आपल्या भारतीय संस्कृतीत सर्वांवर प्रेम करायला शिकवले जातं. तसेच पाहिलं तर नाग रानावनात राहणारा प्राणी, पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते, म्हणून तो गावात येतो, घरच्या वळचणीवर बसतो. तो अतिथी पाहुणा असतो, त्याचे पूजन करावे. नागाला वनात राहणे आवडतं. आपले पावित्र्य आवडतं, स्वच्छता आवडते, सुगंध खूप आवडतो. फुलांच्या जवळ तो नेहमी वास करतो. केतकीजवळ, चंदनाजवळ तो विळखा घालूनच बसतो. होता होई नागा चावणार नाही, पण नाग चावला म्हणजे मरण, म्हणून त्या तेजस्वी, धगधगती, स्वच्छ, संयमी अशा नागाची पूजा म्हणजे त्याची गुणांची पूजा. नागांना आणखी एक गुण म्हणजे ते शेतात राखण करतात. उंदीर, घूस यांना येऊ देत नाही. ते सुद्धा त्यांचे एक उपकारच आहे. पुराणातल्या कथांनुसार नाग हे कश्यप, कंद्रू यांचे पुत्र होते. यातील अष्टनाग प्रसिद्ध आहेत. अनंत, वासुकी, पद्म, महापद्य, तक्षक, कर्कोटक, शंख, कुलिक म्हणजे कालिया हे या प्रजेला त्रास देऊ लागले. म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना श्राप दिला, तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजे गरुडाकडून मरण पावाल आणि मारले जाल. जन्मेजयाच्या सर्पसत्रात तुमचा नाश होईल. या भागातील अनंत, वासुकी हे मानवाला अनुकूल व तक्षक, कर्कोट, कालिया हे देव मानवांचे कट्टर वैरी. या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा होते. कृतज्ञपोटी, उपकारांची व भीतीपोटी विघातकांची नागपूजेबरोबर नागाची व्रत होते. यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प नाग होता. त्यालासुद्धा फुसकारलं तरी म्हणजे एखाद्याला भस्म तो करायचा. भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाला मारले, गोकुळातील लोकांचे रक्षण केले. तो दिवस म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी, नागपंचमी असं आपण त्याला पण म्हणतो. तेव्हापासून लोक नागाची पूजा करून त्यांना लाह्या, दूध अशा पदार्थांचा नैवेद्य अर्पण करू लागले. या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाचे पूजन केले जाते. या दिवशी अंगणात रांगोळ्यांच्या ठिपक्यांमध्ये नाग काढला जातो. चंदनाच्या गंधाने पाटावर 5 फण्यांचा नाग असा काढला जातो. 9 नागांचे नावही या यथासांग पूजा करताना बोलले जाते.
या दिवशी चुलीवर तवा ठेवणे, विळीने चिरू नये, तळण करू नये, पाटावर नाग काढून रांगोळीने नागाची पूजा करावी. श्रावण महिन्याच्या शुक्ल पंचमी नागाची पूजा केली जाते, म्हणून त्याला नागपंचमी अशी म्हणली जाते. पूजेच्या उपचारांच्या वेळी अनंतादि नागभ्यो नमः असा मंत्र म्हणावा. त्याने आपली पूजा आपल्या नागदेवतेपर्यंत एकदम व्यवस्थित पोचली जाते. खेड्यागावातल्या स्त्रिया वारुळाला जातात. पर्यायाने नागाची पूजाही होते. या दिवशी स्वयंपाकात पुरणाचे दिंडे व साखर खोबऱ्यांचे दिंडे करून त्यांना आपण नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो. अशी ही छानशी आपली नागपंचमीची व्रतकथा आहे, ती आता आपण ऐकलेली आहे आणि आपलं मनही प्रसन्न झालेलं आहे. आजचा दिवस एकदम शुभ आहे आणि खूप छान प्रकारे आपण भगवंताच्या चरणी आपलं मन समर्पित करूया. चला, छोटीशी कहाणी आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब चॅनल नक्की करा. आता आपण घेऊ छोटीशी विश्रांती. पुन्हा भेटूया नवीन कथेसोबत. धन्यवाद.